त्या ठिकाणी वैद्यनाथ, आपल्या महाराष्ट्रामध्ये परळीतील वैद्यनाथ यांना सुद्धा त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग रूपाने मानलं जातं। आणि त्या ठिकाणी या लिंगाची निर्मिती कशी झाली तर एकदा रावणानं भगवान भोलेनाथांची स्तुती केली आणि त्या ठिकाणी भोलेनाथांकडून लिंग प्राप्त करून घेतलं। ते लिंग घेऊन रावण हातामध्ये निघालेला होता, पण जात असताना भोलेनाथांना सांगितलं की हे लिंग जर तू खाली टेकवलंस तर त्याच ठिकाणी त्याची स्थापना होऊन जाईल। तेव्हा रावण लंकेमध्ये ते घेऊन निघाला, पण जात असताना रावणाला लघुशंका लागली। त्या ठिकाणी एका गुराख्याचं रूप घेऊन गणपती बाप्पा तेथून चाललेले होते। गणपती बाप्पांच्या हातामध्ये ते लिंग दिलं आणि ते लिंग गणपती बाप्पांनी खाली टेकवलं। त्या ठिकाणी म्हणून अगदी पुढचं ज्योतिर्लिंग